नमस्कार, स्वागत आहे आपले जागृती न्यूज चॅनलमध्ये। आई वडिलांनंतर जर कुणाची भीती, आदर आणि तितकंच प्रेम वाटत असेल तर ते म्हणजे आपले शिक्षक। जितकी महान व्यक्तिमत्व झाली किंवा घडतात त्यांच्या यशाचे कारण गुरुच असतो। माणूस कितीही हुशार असला तरी गुरुशिवाय व्यर्थच। गुरु शिष्यांच्या कितीतरी जोड्या प्रसिद्ध आहेत। एकलव्याने देखील द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून कठोर तपश्चर्या केली। एकूणच काय तर माणसाच्या आयुष्यात गुरु हा हवाच। प्राचीन काळापासून चालत आलेले गुरूंचे महत्त्व आज 21व्या शतकातही तितकेच आहे आणि हेच महत्त्व पुढच्या पिढ्यांना समजावे म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग येथेही दरवर्षीप्रमाणे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। इयत्ता 12वीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध विषयांचे अध्यापन केले। सकाळी प्रार्थनेच्या वेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री A.G. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच सर्व उपस्थित शिक्षकांनी प्रतिमेला पुष्प अर्पण केले, दीपप्रज्वलन करण्यात आले व सकाळच्या सत्राला नेहमीप्रमाणे सुरुवात करण्यात आली। विद्यार्थ्यांनी एमओडीच्या जबाबदारीपासून ते विविध विषय शिकवण्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली। संध्याकाळी 6:15 वाजता सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यामध्ये आजच्या दिवसात शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आजच्या दिवसातील आलेले आपले अनुभव सांगितले। कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी स्वरा पेंडुरकर हिच्या गायनाने झाली। मॅथ्स टीचर श्रवण सर, केमिस्ट्री टीचर अशोक कांबळे सर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू व एक रोपटे भेट स्वरूपात दिले। सर्वांना अल्पोपहार देण्यात आला व या सुंदर अशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मुळशीहून प्रतिनिधी निवास चौगले।